आणि आता दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी येते टीईटी परीक्षेसंदर्भातली। कारण नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण समोर आलेलं होतं। त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये आणखी एक हादरा देणारी ही बातमी आहे। याचं कारण आता नीट पाठोपाठ टीईटी परीक्षेचा पेपरही फुटलाय। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे उद्या होणारी ही परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे। 2,26,000 शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र त्याआधीच पेपर फुटला। ठाण्यामध्ये पेपर फुटल्याची माहिती समोर येते। काही टोळ्या पैसे घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता। माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचत ज्या संशयितांकडे हा पेपर होता त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रश्नपत्रिका जप्त केल्या। हा गंभीर प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी तात्काळ शिक्षण विभागाला संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली। त्यानंतर तातडीने ही परीक्षा स्थगित करण्यात आली। सध्या आमच्या ताब्यात 3 लोक आहेत। हे एक हरियाणाचा राहणार आहे आणि 2 हे बिहार राज्यातील आहेत। हे एकंदरीत आता पण केलेल्या तपासामध्ये ही माहिती कळली की ते सगळे दिल्लीवरून आले होते। मग त्यांना कुठून पेपर मिळाला, कोण कोण ह्यामध्ये सहभाग आहे, या सर्वांचा तपास चालू आहे। हे जे पेपर विकणारे आहेत त्यांनी आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला होता। त्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपयेची त्यांची अपेक्षा होती आणि ॲडव्हान्समध्ये पण त्यांनी पैसे मागितले होते। त्या ट्रॅपमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान आता नव्याने परीक्षा घेताना नवीन शुल्क भरण्याची गरज नाही आणि नवीन तारखा लवकरच जाहीर होतील अशी माहिती परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे। पाहूया। पूर्ण राज्यामध्ये 37 ठिकाणी ही परीक्षा होणार होती। 37 ठिकाणी 1,728 केंद्र होते। 6,01,25 उमेदवार या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होणार होते। परंतु आता ह्या गोष्टी झाल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। परीक्षा पुढची केव्हा होणार आहे याचं नियोजन आम्ही आत्ता करत आहोत। पुढची तारीख लगेचच कळवू आम्ही। ही पुन्हा रजिस्ट्रेशन फी आम्ही आकारणार नाही। दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर आता सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घेरलेलं आहे। नेमकं कोणत्या नेत्यांनी काय काय म्हटलेलं आहे जाणून घेऊया। मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय, टीईटीचा पेपर फुटतो कसा? त्याचे धागेदोरे जे आहेत ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचं अपयश आहे। नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही। या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही। नीटचं सगळं केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे। हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं। हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं। कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे? एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो। याचाच अर्थ सरकारचा कुठंतरी पेपर फुटीमध्ये सहभाग आहे। जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहे त्या शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो। याचा अर्थ आपण कुठे चाललो हे बघण्याची आवश्यकता आहे। कुमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होतात। नीटच्या बाबतीत 2024ला तेच झालं, 2026ला तेच झालं। जे अधिकारी जबाबदार होते 2024ला त्यांना बढती दिली आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठं ना कुठंतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीत सुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथं राजीनामा हा दिलाच पाहिजे। सामान्य लोकांच्या मुलांच्या भवितव्याबद्दल जो तमाशा केला त्याचं उत्तर मुलांनी दिलेलंच आहे आणि आता या परीक्षेच्या बाबतीत सुद्धा टीईटीच्या तसाच तमाशा या सरकारला आता बघावं लागेल। तर दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे मंत्री दादा भुसे यांनी। त्यासोबतच यापुढची जी परीक्षा आहे ती पारदर्शक पद्धतीने घेऊ असं राज्यमंत्री पंकज भोयर म्हणतात। बघूया। मला वाटतं की ही गंभीर बाब आहे। याची शासनाने गंभीरपणे नोंद घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल
त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. काल मात्र काही अनोळखी इस्मांकडे अशा पद्धतीचे पेपर आढळून येत असल्याची माहिती भिवंडी परिसरातल्या पोलिसांना त्या ठिकाणी मिळाली. तात्काळ आमच्या गृह विभागाच्या भिवंडी पोलिसांनी त्या इसमांना त्या ठिकाणी पकडलं आणि सदर पेपर हा TET संबंधित जो महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने तयार केला होता त्यांचाच आहे का हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कन्फर्म केलं. ती माहिती त्या ठिकाणी प्राप्त झाली. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं होण्याकरिता उद्याची TET परीक्षा ही रद्द करण्यात आलेली असून ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीनंच ही परीक्षा यानंतर घेण्यात येईल.